सगळ्यांना सांगितलं, कलमा वाचा. जर कलमा नाही वाचू शकले तर डोक्यात पॉइंट ब्लँक रेंजने गोळी मारली. जर त्यांनी हे नसतं विचारलं की कलमा वाचू शकता का, तुम्ही हिंदू आहात, मुस्लिम आहात, जर हे नसतं विचारलं तर मला खूप आश्चर्य वाटलं असतं. कारण त्यांच्या आता स्ट्रॅटर्जी आता ही नाहीये की त्यांना आता असं नाहीये की आता हा गैरसमज नाहीये की ते आता लढाईमध्ये भारतावर विजय मिळवू शकतात. त्यांचा तर हा आतंकवाद त्यांच्या राज्यकारणाच्या नीतीचा भाग आहे आणि आतंकवादाच्या उद्दिष्टांमध्ये हजारो जखमा करणं आणि त्यामध्ये जखमा करण्याची एक खूप प्रभावी पद्धत आहे की भारतामध्ये कुठल्या तरी प्रकारे आंतरिक डिस्टर्बन्स ज्यात आपण एकमेकांवर आरोप करायला लागू ते निर्माण केलं जावं, ज्यामुळे भारत आतून आतून कमकुवत होऊन जाईल. इस्लामच्या नावावर, धर्माच्या नावावर त्यांनी देश स्थिर केला आणि तो 25 देखील एकत्र नाही राहू शकला. तर हा पाकिस्तानचा जो दृष्टिकोन आहे, हे त्यांचं अपयश होतं की धर्माचं अपयश होतं? मी एक प्रश्न स्वतःलाच विचारतो. तिथे केवळ त्यांनी अर्धा देश नाही गमावला. 90,000 पेक्षा जास्त पाकिस्तान्यांना आपण पिंजऱ्यात कैद करून आणलं, ज्यांना शिमला तहानंतर सोडलं गेलं. 1988 मध्ये जनरल जयाउल हकले यांचं एक पाकिस्तानमध्ये ऑफिसर ट्रेनिंग सेंटर होतं. तिथे ते त्यांचे मुख्य जनरल्स होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी एक भाषण दिलं 1988 मध्ये आणि ते म्हणाले की आत्तापर्यंत जे आपण परंपरागत लढाईच्या मार्फत जे आपलं उद्दिष्ट पूर्ण करण्याचा जो आपण प्रयत्न करत आहोत तो फोल ठरला आहे. आता आपल्याला रणनीती बदलायला लागणार आहे आणि मी तुम्हाला हे एकदम इंटरनेटवर अवेलेबल आहे, तुम्ही कुठूनही काढू शकता. जलाउल हकचं स्पीच. त्यांनी म्हणले की आपण आता लढाई नाही लढायची, आपल्याला आता हिंदुस्थानावर हजारो वी हॅव टू इन्फ्लिक्ट 1000 वुंड्स. आपल्याला 1000 जागांनी हिंदुस्थानला जखमी करायचं आहे, ज्यामुळे हिंदुस्थानचा रक्तपात होऊन हिंदुस्थान कमकुवत होऊन जाईल.